नितीन, सध्या आता तुम्ही आत्ताच आढावा दिला की लष्कर पोलीस स्टेशनमध्ये सध्या काय परिस्थिती आहे। यानंतर आता कळतंय का की दुपारी त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, मात्र दरम्यान त्याचा काही जबाब नोंदवून घेण्यात आलेला आहे का, त्या संदर्भात त्यांनी काही माहिती दिली आहे का, कबुली दिलेली आहे का, या संदर्भात काय सविस्तर अपडेट आहे? आरोपी दत्ता गाडेला रात्री 1:30 वाजता त्याच्या गुन्हाट गावात अटक करण्यात आल्यानंतर त्याला तातडीनं पुण्यात हलवण्यात आलं। पुण्यातल्या लष्कर पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलेला आहे। लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई पुढची सुरू करत त्याचं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याची वैद्यकीय तपासणी जी आहे ती केलेली आहे। वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याला पुन्हा याच ठिकाणी आणून या पोलीस स्टेशनचं जे लॉकअप आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। अटकेची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती देखील पोलिसांनी पूर्ण केलेली आहे। त्यामुळे अटकेची प्रक्रिया असेल, त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी असेल आणि इतर काही प्रोसेस असेल ती पोलिसांनी पूर्ण केलेली आहे। आता फक्त पोलिसांना त्याला न्यायालयात हजर करायचं आहे। दुपारनंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। न्यायालयात हजर केल्यानंतर निश्चितपणे पोलीस त्याची पोलीस कोठडीच मागतील। दरम्यानच्या काळात पुणे पोलीस आयुक्त या संदर्भात याचा अटकेची जी सगळी प्रोसेस आहे 3 दिवसात जो काही घटनाक्रम झालेला आहे आणि आरोपीकडनं काही माहिती उपलब्ध झालेली आहे का याची माहिती पोलीस आयुक्त देतील। त्यासाठी ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। मात्र पोलिसांनी रात्री त्याला ज्या वेगानं अटक केली, ज्या वेगानं पुण्यात आणलं त्याच वेगानं त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत वैद्यकीय तपासणी किंवा वैद्यकीय चाचणी देखील पूर्ण केलेली आहे। बाकीची प्रोसेस पूर्ण केलेली आहे। त्यामुळे आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्याच्या जबाबामध्ये किंवा त्याच्याकडनं काय माहिती मिळते ते न्यायालयात पोलीस मांडतील आणि त्या आधारे त्याला पोलीस कोठडी मागण्यात येईल। अच्छा, धन्यवाद नितीन, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे। आपल्याकडून या संदर्भातले अजून अपडेट जाणून सुद्धा घ्यायचे आहे, त्यामुळे आपण असेच जोडून राहा। तुर्तास एक मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच गुन्हाट गावामध्ये मध्यरात्री अटकेचा सगळा थरार रंगलेला होता। दत्ता गाडेचं थरारक सर्च ऑपरेशन रंगलं होतं। गाडेच्या अटकेचा थरार साम टीव्ही वरती आपण पाहू शकतोय। डॉग स्क्वॉडच्या मदतीनं दत्ता गाडेला जेरबंद करण्यात आलं होतं। एकंदरीतच त्याला पकडण्यासाठी पोलीस प्रशासन मोठ्या संख्येनं गुन्हाट गावात गेलं होतं। डॉग स्क्वॉड सुद्धा होतं आणि नेमकं कशी तपासणी केली जात होती, हे थरारक सर्च ऑपरेशन कसं होतं आपण पाहतोय। रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि पुणे पोलिसांचं डॉग स्क्वॉड दत्ता गाडेच्या शोध मोहिमेत शेत शिवारात या ठिकाणी पाहायला मिळते। दत्ता गाडेने वापरलेले शर्ट असतील, त्याचे वस्तू असतील, या वस्तू डॉग स्क्वॉडला दाखवल्या जातं। त्याचं स्मेल घेऊन हा डॉग स्क्वॉड दत्ता गाडेच्या मार्गावरती या ठिकाणी आहे। मात्र 1:30 वाजलेत, संपूर्ण शेत शिवारामध्ये कुठेतरी पाहणी केली जाते। ड्रोनच्या माध्यमातून त्याला आव्हान केलं जाते की सरेंडर व्हा। काहीच वेळापूर्वी दत्ता गाडे हा गावात येऊन पाणी घेतले आणि सरेंडर हो, मला दडपण आहे अशा पद्धतीच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्यात। मात्र तो पुन्हा एकदा या शेत शिवाराच्या परिसरामध्ये दाखल झाला। पोलिसांकडून मोठे शर्थीचे प्रयत्न केले जातात, त्याला शोधण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र अद्यापही तो मिळून आला नाही। याची कारणं वेगवेगळी आहेत। हा संपूर्ण परिसर ऊस शेतीचा परिसर आहे आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये तपास करताना कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत अशी भावना आहे या ठिकाणी। ड्रोनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आव्हान केलं जातं आहे, खरंच या आव्हानाला दत्ता गाडे प्रतिसाद देणार का आणि पोलिसांसमोर सरेंडर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे, समीर रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, शिरूर, पुणे। तर नराधम दत्ता गाडेला गुन्हाट गावातून अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता आरोपी दत्ता गाडेची वैद्यकीय तपासणी झाल्याची माहिती आहे। पोलिसांनी ससून रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी केली। आरोपीच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुद्धा पोलिसांकडून आता पूर्ण झालेली आहे। दुपारनंतर आरोपी दत्तात्रय गाडेला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यावेळी आता पुढची त्याची केस जी आहे ती तिथे चालणार आहे। नेमकं त्या न्यायालयामध्ये हा आरोपी काय सांगतोय, कशी पुढची केस होतीये, कारवाई कशी होतीये, त्याला काय शिक्षा सुनावली जातीये, न्यायालयीन कोठडी दिली जातीये की पोलीस कोठडी, पाहावं लागणार आहे। तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपले प्रतिनिधी नितीन गाडे, आपले प्रतिनिधी जे आहेत नितीन, त्यांनी आपल्याला अतिशय सविस्तर अपडेट देत राहिलेली आहे, म्हणून त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। या संदर्भातली अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू।